हाय, मी सपना परतवाड्याला भाड्याच्या घरात राहते आणि स्वयंपाकाची कामं करते। आज मला पहिल्या कामाला सकाळी 5:45लाच जायचं होतं, कारण की त्यांच्याकडे कार्यक्रम होता। सकाळी उठली, पटापट आवरलं आणि हा ड्रेस ना मला थोडा लूज होतो, त्याच्यामुळे मी रात्रीच धुवून ठेवला होता। आंघोळ वगैरे केली आणि पटापट निघली रस्त्याने। 6 वाजले तरी सगळे लोक कूलरच्या हवेत मस्त झोपलेले होते। हा आहे भामकर हॉस्पिटल। पटापट जागेवर पोहोचली आपल्या कामाच्या, तर तिथे मांडव वगैरे सगळा तयार होता। मग आली आपल्या दर्शन भाऊच्या दूध डेअरीमध्ये। सातपुडा दूध डेअरी ही मिल कॉलनी स्टॉप मध्ये आहे, म्हणजे आपण चांडक मेडिकल पासून आतमध्ये गेलो की ही दूध डेअरी आहे बघा। तर इथे मस्त ताजं ताजं दूध, दही, पेढे सगळं काही मिळतं आणि पोरं बी खूप माणुसकीचे आहेत। परतवाडाकर, तुम्हाला जर ताजं दूध, दही, पेढे वगैरे, तूप वगैरे सगळं जर पाहिजे असेल तर नक्की तुम्ही सातपुडा दूध डेअरी, त्या तुम्हाला ताजं ताजं सगळं काही मिळतं। सगळं आवरल्याच्या नंतर निघाले मी त्या कामाला। आता माझ्याकडून पैदल जाणं शक्य नव्हतं, कारण की सगळ्या कामावर वेळच्या वेळी पोहोचणं खूप कठीण आहे। आणि मग मी यांना बोलवून घेतलं आणि यांनी मला पटकन गाडीवर नेऊन सोडलं। कधी कधी आपल्या मदतीला आपलाच माणूस धावतो। त्याच्यानंतर ही बघा फातिमा शाळा आहे, तिथून आम्ही भुरकन गाडीवर पटापट गेलो। गेल्याच्या नंतर पटकन पालक चिरली, वरण भाताचा कुकर लावला, पोळ्या करून घेतल्या आणि डाळ भाजीला फोडणी दिली। इथला माझा स्वयंपाक पटापट आटोपला। त्याच्यानंतर ते मला म्हणत होते की थोडेसे उत्तप्पे करून द्या, तर मी उत्तप्पे पण करून दिले। मला बरेच कमेंट येत आहे की तुम्ही आमच्याकडे कामाला या वगैरे, पण माझ्याकडे ना सध्या 5 स्वयंपाकाचे घरं आहे। हे सगळे घरं करता करता मला 12:30 वाजून जातात। कारणामुळे ना मी सध्या नवीन काम पकडू शकत नाही, पण जेव्हाही मला नवीन कामाची आवश्यकता राहील ना, तेव्हा मी नक्की माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार की मला कामाची गरज आहे आणि मी तुमच्याकडे मदत मागणार, कारण की तुम्ही माझी फॅमिली आहात। भेटू पुन्हा, बाय सगळ्यांना।